हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चर्चित चर्चा आणि संपादकीय चर्चा या भागामध्ये पुन्हा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या चर्चेचा विषय आहे, काय विषय असेल बरं, पार्टिसिपेटरी बजेट. तर यालाच मराठीमधून आपण म्हणतो सहभागी अर्थसंकल्प. काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न आता आपण करायचा आहे. तर सुरुवात करूया त्या सहभागी अर्थसंकल्पाला. तर तुम्हाला माहीत असेल की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो. परंतु आपल्याला हे माहीत आहे का, महानगरपालिकेमध्ये सुद्धा अर्थसंकल्प सादर केला जातो. बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल ते की सादर केला जातो. पर जर माहीत नसेल तर कारण काय, ज्याप्रमाणे केंद्राला आणि राज्याला टी व्ही म्हणा, पेपर्स म्हणा किंवा इतर गोष्टीमध्ये प्राधान्य भेटतं, म्हणजे हायलाईट होतं, ते सगळ्यासमोर येतं. जसं केंद्रामध्ये हे केलं, राज्यामध्ये हे केलं, तसं महानगरपालिकेमध्ये विशिष्ट काही घडलेलं असतं तुम्हाला आढळून येतं का, पेपरमध्ये आलेलं असं आढळून येतं का? नाही येत ना. म्हणजे काय, महानगरपालिकेला जे स्थानिक लेवलला जास्त चर्चा होत नाही. आता चर्चा होत नाही याचा परिणाम बी कसा होतो पहा. काय केलंय, कुठं वाटप केले, म्हणजे नेमकं काय करत आहे शहर, लोकांना माहिती बी नसते त्याच्यामध्ये. मग कुणाची जबाबदारी, कुणाचं उत्तरदायित्व, कुठली पारदर्शकता, हा भाग येतच नाही. त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की इथं पार्टिसिपेटरी हा जो काही कन्सेप्ट आहे तो आणला पाहिजे, सहभागी. तर हा सहभागी अर्थसंकल्प जो आहे याच्यामध्ये बोलत असताना ते म्हणतात की याचा फायदा म्हणजे विशेषतः असं अभ्यास आणि अहवालाच्या माध्यमातून असं समजलं, जर याचा वापर जर केला सहभागी अर्थसंकल्पनेचा, तर जे काही त्यांना अंमल करायचं आहे, अंमलबजावणी करायचं आहे, जे काही त्यांना वाटप करायचं आहे, जे काही त्यांना यश प्राप्त करायचं आहे, जे काही ध्येय गाठायचं आहे, ते त्यांना मिळू शकतं. कशामुळं? कारण ती माहिती आधी अगोदरच लोकांना असते. लोक त्याच्याविषयी जागरूक असतात, त्याचा फायदा घेऊ शकतात किंवा बऱ्याच गोष्टी असं करू शकतात. त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की अभ्यासानं, असं म्हटलं बरं का, अहवालानं. तर आता जर आपण भारतामध्ये विचार केला तर 4,500 आपल्याकडे काय आहेत महानगरपालिका, आणि त्यांच्या जर एकूण गोष्टीचा बाब केला तर 1.5 ते 1.8 लाख करोड आर्थिक उलाढाल होते, म्हणजे बजेटमध्ये. त्याचे वाटप म्हणजे असं विचार विमर्श केला जातो की हे वाटप करायचं, ते वाटप करायचं. तर हा पूर्ण बजेट 1.5 ते 1.8 लाख करोडचा असतो. तर इतकी मोठी जर आर्थिक बाब घडत असेल तर तिथं लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा ठरतो हे आपण विचार करायला हवं. तर विशेष म्हणजे काय की जी काही लोक आहेत याच्यामध्ये काय करू शकतात अशा महानगरपालिकेच्या किंवा याच्यामध्ये, तर जर तुम्ही पाहिलं असाल तर दैनंदिन गरजा काय आहेत, सध्या डिमांड काय, मागणी काय, जसं की पाणी आहे, गटार आहे, वीज आहे, सडक आहे, या जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, बाग बगीचा तयार करणं असेल किंवा अशा गोष्टी की ज्या दैनंदिन जीवनाला सुरळीत करतात, ज्या गरजेच्या आहेत, अशा गोष्टीला प्राधान्य येऊ शकतं. कारण त्यांचा सहभाग असेल तर. जेव्हा अशा गोष्टीला प्राधान्य येईल, त्याच्यामध्ये वाटप केलं जाईल, पैसे वाटप केले जातील, तर लोक पाहतील ना, जे तुम्ही करत आहात योग्यपर्यंत होत आहे का, का कुठं क्वालिटी कमी आहे, गुणवत्ता कमी आहे का, का जबाबदारी नाही, उत्तरदायित्व नाही, या सगळ्या गोष्टी करतात आणि ते तसं आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर याचा मोठा फायदा आपला असं म्हणता येतं. मग याच्यामध्ये समस्या काय, तर समस्या अशी आहे की लोकांचा सहभागच नसतो, कारण माहितीच नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर माहिती असेल तर त्याच्यातला दस्तावेज जे असतं ते समजत नाही. म्हणजे काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये, काय काय बाब आहे, कुठं वाटप केले, कसं काय असते, किती खर्च झाला, आता किती होणार आहे, याच्याबद्दल जास्त असं किचकट माहिती असल्यामुळे ते दस्तावेज काही त्यांना समजत नाही. हा बी मोठा प्रश्न आहे. त्यानंतर जी काही पारदर्शकता आणि जबाबदारी असायला पाहिजे. जर तुम्हाला माहीतच नाही तर ते येणार कुठून, आहे ना? कुठलं विभाग काय काम करतं, कुणाकडे काय भाग आहे, किंवा सध्या अर्थसंकल्पामध्ये काय सादर केले हे माहीत नसेल तर कुठली पारदर्शकता, कुठली जबाबदारी, हा बी प्रश्न निर्माण होतो. तर हे माहीत नसल्यामुळं बऱ्याच गोष्टी घडत असतात असं बी म्हणता येतं. मग याच्यावर समाधान काय, उपाय काय, असं जर म्हटलं तर त्याला आपलं असं म्हणता येतं की हा जो काही अर्थसंकल्प आहे ना, तो सहभागी असला पाहिजे. आपला हा जो काही टॉपिक आहे पार्टिसिपेटरी असला पाहिजे. आता हा जो काही संकल्पना आहे ती पहिल्या सुरू कुठं आली, तर ब्राझीलमधलं एक शहर आहे पोर्टो अलिग्रो म्हणून. 1980च्या मध्यकाळामध्ये याची सुरुवात झाली असं म्हणतात जातं. आता आपण म्हणतो सहभागी अर्थसंकल्प, सहभागी अर्थसंकल्प, याचा अर्थ काय नेमका? तर याचा अर्थ आहे की अर्थसंकल्प सादर करण्याच्या अगोदर किंवा तयार करण्याच्या अगोदर जी चर्चा विमर्श केला जातो त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असणे. म्हणजेच काय,
सहभागी अर्थसंकल्प. आता म्हणजे काय होतं नेमकं त्याच्यामध्ये, सपोज आता अर्थसंकल्प सादर करायचा, तर मग काय केलं पाहिजे, सध्या मागणी काय आहे, कुठं समस्या आहेत, असं विचारलं जातं किंवा कशावर भर दिली पाहिजे. तर अशा गोष्टीचा विचार करून मग अर्थसंकल्प सादर करणे म्हणजे सहभागी अर्थसंकल्प. आता याच्यामुळं काय होतं तर पहा की आवश्यकतानुसार कार्य होतं. जी गरज आहे त्याला प्राधान्य दिलं जातं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे समुदाय आणि जी काही सार्वजनिक व्यवस्था आहेत किंवा सार्वजनिक संस्था आहेत, त्याच्यामध्ये संबंध वाढीस लागतो. कारण लोक त्याच्यामध्ये सहभागी घेऊ लागले, तर सार्वजनिक संस्थेची एक जबाबदारी बनते की आपण सुद्धा पारदर्शकपणे किंवा जबाबदारीपणे काम करावं, अशामधला संबंध वाढतो असं मी म्हणता येतं. तर हा जो काही बजेट आहे 2001 पासून भारतामध्ये आला असं म्हटलं जातं, परंतु विशेषतः पुणेमध्ये चांगल्या प्रकारे अंमलात आणला असं मी या लेखामध्ये म्हटलं जातं. तर याचे फायदे काय, की एक शासन कशा प्रकारे चालतं, की एक प्रतिसादात्मक प्रशासन. म्हणजे आता लोकांचा सहभाग आहे, तर शासनाला किंवा त्या सार्वजनिक संस्थेला काम करावंच लागेल. तर हा रिस्पॉन्सिव्ह ॲक्शन असतं त्याच्यामध्ये. तर हा एक मोठा फायदा त्याच्यामध्ये म्हणता येतं आपल्याला. त्यानंतर जे राजनेता बोलतात आणि जे सार्वजनिक विचार आहे याच्यामध्ये दुमत येणार नाही, याच्यामध्ये विश्वास निर्माण होईल. नाहीतर कसं राजनेता एक बोलत आहे, लोकांचा विचार वेगळाच आहे, तर असं होतं. कारण अशा व्यवस्था जर केल्या, सहभाग असला, तर त्यांना एकत्रित घेऊन आपण निर्णय घेतलेला असतो, म्हणजे विश्वास वाढीस लागतो. त्यानंतर जे काही समस्या येतील सगळ्यांसमोर, त्या समस्याचा उपाय हे ब्युरोक्रट्स म्हणा, जे अधिकारी आहेत ते वरच्या पदावर बसून काही माहीत नसताना जर देत असेल, तर तो मग असं होतं की वास्तविक तर काहीच माहीत नाही, फक्त वरून पाहत आहे ना. फार वरून विमानात बसून सांगायचं की जमिनीवर काय आहे ना. तर तो भाग झाला त्याच्यामुळे स्थानिक उपाय जर पुढे आले, तर त्याच्यामध्ये लवकरात लवकर सुधार होऊ शकते, असं बी याचा फायदा मोठा आहे. त्यानंतर एखादी गोष्ट निर्माण केली असेल किंवा काही जर त्याच्यामध्ये सुधारणा केली असेल, ती किंवा एखादी मूर्ती स्थापित केली असेल किंवा एक सार्वजनिक सभा किंवा सार्वजनिक बगीचा निर्माण केला असेल, तर तो घाण होऊ नये, त्याच्यामध्ये कचरा होऊ नये म्हणून एक स्वतःची जबाबदारी वाढते. कारण ते सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय असतो, म्हणजे सार्वजनिक मालकी म्हणा, त्याच्यामध्ये मी बी सहभागी आहे अशी भावना निर्माण होते की माझं बी आहे त्याच्यामुळं. तर हा एक मोठा फायदा आहे. त्यानंतर कार्यक्षमता वाढते, इफिशियन्सी म्हणतो आपण त्याच्यामध्ये. कारण लोकांचा सहभाग असलं की जे काही अधिकारी असते ते त्यांना कामच करावं लागतं, तर ऑटोमॅटिकली हे वाढतं. काम नाही केलं तर मग त्यांना उत्तर द्यावं लागतं, त्याची जबाबदारीसुद्धा वाढते. हा सुद्धा मोठा फायदा आहे. त्यानंतर हा जो काही बजेट आहे किंवा अर्थसंकल्प म्हणतो, त्याच्यामध्ये सर्वसमावेशी असतो. म्हणजे कुठल्या गोष्टीला अंतर्भूत केले पाहिजे, काय ठेवलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांचा विचार केला जातो ना. जिथं कुठं अडचण आहे, सगळ्याचा विचार केल्यामुळे हे सर्वसमावेशी आहे असं बी आपल्याला म्हणता येतं. आणि मग प्रशासनाची व्यवस्था तशाच प्रकारे बनते, सर्वसमावेशी. त्यानंतर आपण लोकशाही म्हणतो. लोकशाही काय असते, लोकांची जी काही व्यवस्था आहे ती. आता याच्यामुळं सहभागी अर्थसंकल्पामुळं स्थानिक लोकशाहीला मजबूती येते. तर हे बरेच फायदे आपल्याला याच्यामध्ये सांगता येतात. म्हणायचं काय की या सहभागी अर्थसंकल्पामुळे असं गोष्टी घडतात की जी आवश्यकता आहेत, ज्याला प्राधान्य दिलं पाहिजे. पैशाचा अपव्यय न होता त्याच्यामध्ये गुंतवणूक होते, पारदर्शकता येते, जबाबदारी येते. लोकांना आपल्या निर्णयावर काम करत आहे शासन असं वाटतं, त्याच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते, एक प्रगतीचं वातावरण निर्माण होतं. अशा बऱ्याच गोष्टी घडतात ह्या सहभागी अर्थसंकल्पामुळे. त्याच्यामुळं असं लेखामध्ये म्हटलं जातं की सहभागी अर्थसंकल्पाचा अंगीकार सर्वांनी केला पाहिजे. याच्यामध्ये असणाऱ्या जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत, लोकांना समजणाऱ्या दस्तावेज निर्माण केला पाहिजे, कारण ते समजत नसल्यास माहिती कशी भेटणार त्यांना. त्यानंतर हा सर्वसमावेश असला पाहिजे, जो होत नाही सध्या. म्हणजे आपण फायदे तर म्हटले, परंतु होत नाही, म्हणून तर तो सर्वसमावेशी असला पाहिजे. काही एक मोहीम आहे, माझे शहर माझे अर्थसंकल्प, जसं की मंगळूर आहे किंवा विशाखापट्टणम आहे, इथं ही मोहीम सुरू आहे. तर अशा प्रकारच्या मोहिमेद्वारे आपण जागरूकता निर्माण करू शकतो. त्याचप्रकारे असा अर्थसंकल्पामध्ये जर लोकांचा सहभाग असेल, तर नक्कीच विकासाची जी काही पावलं आहे पुढे जातील. तर असा हा लेख होता सहभागी अर्थसंकल्पाविषयी. यानंतर पुढचा चर्चित विषय आहे अफगाणिस्तानविषयी. दिनांक 9 मार्च 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चित असलेला विषय. तर अफगाणिस्तानमध्ये सुधार करण्यासाठी बरेच कार्य घडलेले आहे. आता त्यापेक्षा जे काही कार्य करायचं त्यापेक्षा उलट स्थिती निर्माण झाल्यामुळं बऱ्याच वेळा अमेरिकासारखे देश हतबल झाले.
त्याच कारणाने म्हणा किंवा इतर कारणाने अमेरिकेनं आपले सैन्य तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंच अनुषंगानं मग दोहा करार घडला होता, तुम्हाला माहीतच असेल. त्या कराराच्या माध्यमातून असं म्हणलं होतं की आमचे सैन्य जे आहेत आम्ही अफगाणिस्तानमधून बाहेर काढू, परंतु तुम्हाला काय करावं लागेल, तालिबानला असं म्हटलं होतं की तुम्ही दहशतवादी ज्या घटना आहेत ते तुमच्या इथून नाही घडणार, आमच्या विरोधात नाही घडणार, अमेरिकेच्या विरोधात नाही घडणार, असं त्या करारामध्ये म्हणण्यात आलं होतं. आता तालिबान आणि अफगाणिस्तान या दोघांमध्ये जी काही टक्कर चालू आहे त्या टक्करीमुळं ते स्थिरता येत नाही ना, शांतही आहे ना, कुठल्याच प्रकारचा काही भाग नाही. करार किती झाले तर त्याचं उल्लंघन होतच राहतं. तर हे सुद्धा दिसलं आपला दोहा करारामध्ये. तालिबाननं परत हिंसा सुरू केली. आता हा जो काही हिंसेचा प्रकार आहे हा करत असताना अमेरिकेने जी काही नीती अवलंबली, आता तीच नीती जो बायडन म्हणजे अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती करतील का, असा बी प्रश्न होता. का नवीन त्यांचं धोरण असेल, तर याच्यावरच हा लेख होता. तर तुम्हाला माहित आहे की तालिबान आणि अफगाणमध्ये तह करण्यासाठी त्यांनी म्हणलं, तालिबान म्हणलं की आमचे जे काही 5,000 अतिरेकी आहेत ते तुम्ही सोडून द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुमचे 1,000 सैन्य सोडून देऊ. परंतु इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर तालिबानचे 5,000 अतिरेकी सोडून दिले तर काय धुमाकूळ घालतील, आहे ना. तर ह्याच्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होते की आमचं सहमती तर करायसाठी तयार आहोत आम्ही, किंवा आम्ही या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी तयार आहोत, परंतु अशा काही अटी ज्याच्यामुळं अफगाण सरकारसुद्धा राजी होत नाही. तर हा दोहा आणि शांती करार जे पुढे चालण्यासाठी जो काय भाग आहे तो पुढे चालतच नाही, म्हणजे पावलं उचलतच नाही असा बी आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळं मग अमेरिकेचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांचं धोरण काय असेल यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून गेलं होतं. परंतु बायडननं ट्रम्पसारखंच धोरण पुढे सुरू केलं की तिथून सैन्य बाहेर काढायचे. तर हे करत असताना त्यांनी काही नीतीचा किंवा असं म्हणा की काही स्टेप घेण्याचं ठरवलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं असं म्हटलं जातं की जे काही त्याच्यातलं सरकार आहे ते सर्वसमावेशी असलं पाहिजे. त्याने असा सुझाव दिला की जे काही सरकार आहे ते याच्यापेक्षा तुम्ही काय करा की 50% तालिबान आणि 50% अफगाण सरकार स्थापित करा, त्यानंतर दोघांमध्ये बातचीत करा, जे काय निघाल ते निघाल, असं त्यांनी म्हटलं की हे पहिलं त्यांनी हे काम तर आपला उपाय सुचवला असं म्हणा. की त्यानंतर त्याचं म्हटलं की तालिबानचं जर आम्हाला बोलायचं असेल तर त्यांनी येणाऱ्या 3 महिन्यात हिंसा कमी करावी, त्याच्यावर त्यांनी त्याचा वापर करू नये असं बी ते म्हटलं. असा हा दुसरा भाग त्यांनी सांगितला आहे, त्यांच्या ह्या धोरणामध्ये आहे बरं का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी दुसऱ्या सुद्धा जे काही सेक्टर असतात म्हणा किंवा दुसरे किंवा देश असतात त्यांचे संबंध असतात ज्याशिवाय बातचीत करण्यासाठी तर टर्कीमध्ये मीटिंग घेण्याचं ठरवलं आहे. तर टर्कीमध्ये घेण्यात येणारे जे काही येणारे देश आहेत त्याच्यामध्ये चीन आहे, भारत आहे, इराण, पाकिस्तान, रशिया, अमेरिका आणि टर्की या देशाच्या मिळून हे बातचीत केली जाईल. तर ही एक महत्त्वाची बाब आहे की संवादाने किंवा चर्चेने जो काही विषय आहे तो काढून पुन्हा अफगाणिस्तानमध्ये स्थिरता करणं हा एक चांगला उपाय इथे दिसतो. की त्यांनी म्हणलं की सगळ्या संघ आम्ही बातचीत करू. गेल्या भागामध्ये अमेरिकेमध्ये आपल्याला म्हणजे कानडोळा केल्यासारखं दिसलं होतं की आपलंच नाही विचारलंच नव्हतं. तर हा भाग भारतासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर अफगाणिस्तानमधले जे काही सरकार आहे त्यांना असं म्हटलं की तुम्ही सहमती आणण्याचा प्रयत्न करा, जे काही तुम्हाला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी पुढे चालण्यासाठी एक बायडनचं धोरण आहे. परंतु बायडनची पॉलिसी आहे की तिथून अमेरिकेचे सैन्य बाहेर काढायचं. तर हा भाग मग आता इथं महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की जो काही समस्या आहेत ते कोणत्या आहेत. तर समस्या म्हणजे पहिलं म्हणजे अमेरिका काय म्हणतो की आम्ही स्थिरता स्थापन करू, शांतता स्थापन करू, आणि दुसऱ्या बाजूला तो म्हणतो की अमेरिकेमधून बाहेर निघायचं. मग हे दुहेरी जे काय धोरण आहे ते काय कामाचं आहे असं बी प्रश्न निर्माण होतो की मग अमेरिकेला नेमकं काय करायचं असा बी प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर तुम्ही जर तालिबानना अगोदर म्हणता की उखाडून फेकायचं किंवा त्याची सत्ता नष्ट करायची, परंतु आताच तुम्ही त्याला साथ देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत आहे, जे की हिंसेचाच उपयोग करतात. सध्या सुद्धा त्यांनी हिंसेचाच उपयोग सुरू आहे त्यांचा. हे सुद्धा एक समस्या आहे की तिथून जर तुम्ही निघून गेला तर ते काय शाश्वती आहे की इथं स्थिरता शांतता स्थापन होईल. मेन मुद्दा म्हणजे पाकिस्तान हा त्यांना मदत करतो, आणि जो त्याला मदत करतो तुम्ही त्याला बातचीतमध्ये बोलवलं आहे किंवा बोलण्यासाठी बोलवलं आहे, तर काय शाश्वती आहे की पाकिस्तान चांगला निर्णय घेण्यामध्ये मदत करेल किंवा काही सुझाव उपाय करण्यामध्ये सुरुवात करेल.
म्हणजे कसं तालिबानमध्ये काय घडलं असेल किंवा तालिबानने काय केलं असेल, पाकिस्तान त्यांना मदत करतो, हत्यारं देणं किंवा तिथून जर पळून आले असतील तर पाकिस्तानमध्ये जागा देणं, अशा गोष्टी करतो. तर पाकिस्तान शिवाय या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे तुम्ही पाकिस्तानला घेणं किंवा त्याला सोडणं हे दुईमत आहे याच्यावर. तर असं बी म्हटलं जातं की मग काय करायचं पाकिस्तानला घेऊन, असं बी याच्यावर असं मत आहे. त्यानंतर पाकिस्तानची जी काही वृत्ती असते ती सतत नकारवरती असते, कारण त्याचा संबंध हा दुसऱ्या देशाशी सुद्धा असू शकतो. जसं की भारत आहे, भारताला बी टार्गेट करणं हा त्याचं बी धोरण असू शकतं. त्याच्यामुळं त्याची नकारावरती ही सुद्धा दिसते. असं बी काही समस्या आहेत. पुन्हा तालिबानची वृत्ती म्हणा, अफगाणचा हा एकमत न होणं, ह्या काही समस्या आहेत ज्याच्यामुळे पुढे जाता येत नाहीत. परंतु भारताबाबतीत जर महत्त्वाची गोष्ट जर पाहिली या आता बायडनच्या धोरणानुसार म्हणा किंवा, तर हे आपल्या जे काही अगोदरचे संबंध आहेत, द्विपक्षीय संबंध म्हणा, ते अगोदर चांगलेच होते. त्यानंतर भारत हा देवाणघेवाण करत असतो अफगाणिस्तानमध्ये नवीन नवीन प्रकल्प सादर करत असतो, त्यांना विकासामध्ये मदत करत असतो. त्याचप्रकारे सरकार कोणाचंही असो अफगाणिस्तानमध्ये किंवा कुठली स्थिती निर्माण होतो, विविध समुदायाशी बोलण्याचे प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं भारतातले जे काही संबंध आहेत ते चांगले राहो. त्यानंतर भारताचा मुख्य उद्देश असतो की शांती प्रस्थापित करणे, तर त्यासाठी तो सदाच कार्य करत असतो. त्यांच्या जे काही मंत्री आहेत किंवा त्यांचे जे काही मुख्य जे मेंबर असतात किंवा असं म्हणा की जे त्याच्यामध्ये कार्य करतात, मग ते मंत्री असो किंवा असू नसो, त्यांना बोलवण्यात येणे, त्यांची बातचीत करणे, या गोष्टी भारत करत असतो. आणि त्याच्यामुळं आता महत्त्वाचं भाग केलं म्हणजे भारताला सुद्धा या शांती करारामध्ये म्हणा किंवा बोलण्यासाठी एक संधी देण्यात आली आहे किंवा स्थान देण्यात आलं आहे. ती महत्त्वाची गोष्ट आहे अफगाणिस्तानसाठी आणि भारतासाठी सुद्धा, असं बी या लेखामध्ये म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की जेव्हा आपण एखाद्याशी बातचीत करत असतो, बोलणी करत असतो, तर पहिलं हित आपलं राखणं असेल. अफगाणिस्तानमध्ये शांतता असेल तर भारतामध्ये सुद्धा जो काही शिरकाव होत असेल अतिरेकीचा किंवा इतर ज्या घटणाऱ्या घटना आहे, त्याला जो काही संबंध जोडला असेल तो कमी होईल. त्याच्यामुळे स्वतःचं हित राखणं हे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे भारताची इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे, ती बी राखली जाईल. भारताची जी काही एक सॉफ्ट पॉवर म्हणतो ती सुद्धा चांगली होईल. याच्याप्रमाणे बरेच फायदे होतात. तर स्वतःचं हित राखून बऱ्याच गोष्टी करता येतात. तर असा हा लेख होता की अफगाणिस्तानची जी काही धोरण आहे अमेरिकेचं, त्याच्यामध्ये बदलाव नसून नवीन पद्धतीने किंवा नवीन अशा दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रगती आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु धोरण तेच आहे की अमेरिकेमधून नाही, अफगाणिस्तानमधून बाहेर यायचं. तर असा हा लेख होता अफगाणिस्तानच्या शांतीविषयी, त्याच्या पुन्हा येणाऱ्या धोरणाविषयी. यानंतर पुढचा चर्चित विषय आहे क्वाड विषय. दिनांक 10 मार्च 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चित असलेला विषय. तर हा जो काही क्वाड ग्रुप आहे त्याच्यामध्ये कोण कोण येतात तुम्हाला माहीतच असेल की अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे 4 देश या क्वाड ग्रुपमध्ये येतात. आणि हा एक इन्फॉर्मल, त्याला अनौपचारिक ग्रुप आहे असं म्हणतो. याला काही असं स्टेटस प्राप्त नाही कुठल्या प्रकारचं, एक सहज निर्माण झालेला ग्रुप आहे. आता मग हा लेख येण्याचं कारण काय, सध्या काय याची गरज होती का? तर याची अशी गरज होती की ब्रिटनचे पंतप्रधान म्हटले की आपण येणाऱ्या काळामध्ये याची मीटिंग होऊ शकते. चांगली गोष्ट आहे. मग त्याच्याच अनुषंगानं हा जो काही भाग आहे तो चर्चेत आलेला आहे. जर आपण विशेष जर महत्त्व दिलं याला, तर काय आहे याचं मुख्य कार्य की एकमेकाशी संपर्क साधणे, सागरी मार्गाचा वापर करणे, प्रदेश खुला असणे, मुक्त असणे, तिथल्या प्रदेशाला भरभराटी आणणे, अशा प्रकारच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी याच्या निर्मितीविषयी बोलल्या जातात. अगोदर काही याला इतकं महत्त्व नव्हतं या क्वाड ग्रुपला, परंतु जसं जसं चीनचं वर्चस्व निर्माण होत गेलं, म्हणा की चीनची जी एक पद्धत आहे, म्हणजे आपण मोठे आहोत असं दावण्याची किंवा आमचं वर्चस्व सगळीकडेच आहे असं दावण्याची, ते वाढत झाली. जसं की इंडो पॅसिफिक ह्याच्यामध्ये त्याचा असणारा हस्तक्षेप म्हणा किंवा चायना सीमध्ये तर त्याचा भाग असतोच, पुन्हा इतर देशामध्ये असणारं हे जे काही बाब आहे, अमेरिका असणारं जे काही युद्ध आहे, बऱ्याच गोष्टीमध्ये हा चीन वर्चस्व दावण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः मग अरबी समुद्र म्हणा किंवा इंडो पॅसिफिक रिजनमध्ये सुद्धा याचा हा भाग येतो. त्याच्यामुळं 2017 साली असं वाटू लागलं की आता काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळं तिथून एक चर्चा व्हायला सुरुवात झाली, अधिक चर्चा 2017 पासून.
परंतु भारत याच्यामध्ये भारताची जर बाब केली, भारत का याच्यामध्ये ओढवला गेला, तर भारताचा जो काही अरबी समुद्र आहे हा त्याचा मुख्य भाग आहे. मग चीनचं जे काही हे दिसतं आपल्याला वर्चस्व, ते सुद्धा अरबी समुद्रात सुद्धा ओढवलेलं दिसतं. त्याच्यामुळे भारताला बी असं वाटलं की आपल्या मुख्य ठिकाणी म्हणा की आपल्या मोक्याच्या ज्या काही आपले प्रदेश आहेत तिथं तो जाण्याचा प्रयत्न करत आहे. मग तिथून मग तो म्हणा तैनात ठेवणे, पाळीत ठेवणे अशा गोष्टी तो करू शकतो. त्याच्यामुळं इथं आपलं संरक्षण केलं पाहिजे म्हणून तो बी तिथं ओढावला गेला. बऱ्याच ॲक्टिव्हिटी अशा दिसतात की त्याच्यामुळं भारत हा तिथं गेला असेल असं आपल्याला वाटतं. 2017मध्ये एक सावधानी होती की असं विशेष काही नाही, फक्त एक सावधानी केली पाहिजे असं त्यांना वाटत होतं, कारण चीनचं वर्चस्व होतं. परंतु 2018 साली मग भारताची ही जी काही सीमा आहे चीन सगळी, मग त्याच काळामध्ये हा शांग्रीला बातचीत झाली होती त्याच्यामुळे पंतप्रधानांनी सुद्धा म्हटलं की असं काहीच नाही की दुसऱ्या विरुद्ध आम्ही बोलत आहोत. क्वाड ग्रुप म्हणजे काही दुसऱ्या देशाविषयी नाही, असा एक सहज झालेला ग्रुप आहे, एक भौगोलिक व्याख्या आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे असं चीनवर काही असं त्यांनी नावलं नाही. परंतु 2019 साली मंत्रालयाची बातचीत सुरू झाली. म्हणजे आता स्तर वाढत गेला तसा, कारण तशी गरज निर्माण होत गेली. तर हे क्वाडचं महत्त्व वाढत गेलं. आता सुद्धा त्याचं एक क्वाडचं महत्त्व आहे असं बी म्हटलं जातं. तर याच्यात मुख्य भाग म्हणजे काय की भारत हा जसं एक एक स्तर वर वळत आहे, त्याच्यावर काही एक चिंता व्यक्त केली जाते. ते म्हणते की भारताचं हे काम आहे का? बरं ठीक आहे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान याच्यामध्ये किती जणांचं वाद आहे अमेरिकेशी, चीनशी. जास्त जणांचे नाही ना, त्यांचे दूरदूरचे हितसंबंध असतील, परंतु जवळचे हितसंबंध आहेत का? तसं काय नाही. मग आपण त्यांच्यानुसार करणं हे योग्य आहे का असं बी म्हटलं जातं. भारताचा अरबी समुद्र आहे मान्य आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन इंडो पॅसिफिक रिजनमध्ये काहीतरी आपलं वर्चस्व आहे असं जर आपण म्हणत असेल तर हे बी चीनला आवडणारं नाही असं बी आपल्याला म्हणता येतं. आणि याच्यामुळं आपला जो काही सीमावाद आहे, आपले अगोदरचे काही जे काही मुद्दे आहेत ते अधिक चिघळले जातील असं बी म्हटलं जातं. त्याच्यामुळे भारत हा दिशा भरकट तर नाही ना असा बी प्रश्न निर्माण होतो. कारण असं जर झालं तर चीन त्याला प्रत्युत्तर देतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. गलवान व्हॅली असेल किंवा बरेच असे ठिकाणी की जसं चीनसोबत वाद होता त्याच्यामागे काही ना काही कारण असतं. तुम्ही असं करता तर आम्ही असं करणार आहोत. तर असं असतं. त्याच्यामुळं असं जाणून बुजून कुठला बी देश करत नाही, कुठल्या तर गोष्टीला प्रत्युत्तर देण्यासाठी हा देश करत असतो. तर तसेच चीनबद्दल आपल्यामध्ये घडत आहे. मग भारतानं आपल्या अरबी समुद्रामध्ये सटीक राहावं का त्याच्या पुढे जावं हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो की मग भारताची नीती कसली असली पाहिजे. चीन अमेरिकेचे जे काही व्यापार युद्ध असेल किंवा दुसरं युद्ध असेल तर ते चालतं, त्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे त्याच्यामुळे ते करत असतील. ऑस्ट्रेलियासुद्धा कन्सर्न जाहीर करत असेल त्या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये. जपानचा थोडासा त्याचा वाद आहे. आणि रशिया कसं आहे की रशियाचा जो काही दुरून दुरून संबंध आहे त्याचा तसा मोठा काही भाग नाही त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये तो येत पण नाही. आणि अमेरिकाचं जर म्हटलं, अमेरिका हा स्पेशल ग्रुपमध्ये येते त्याच्यामध्ये. तर अमेरिका जसं आपण म्हटलं की त्याचं वर्चस्वाची लढाई आहे, तर अमेरिका, जपान, भारत, ऑस्ट्रेलिया हे जे काही आहेत त्याच्यामुळे भारताची अशी मुख्य भूमिका काय आहे फक्त अरबी समुद्रापुरती. परंतु तो जर ओलांडत असेल तर त्याचा प्रत्युत्तर आपल्याला भोगावं लागतं किंवा असं मिळतं असं आपल्याला या लेखामध्ये म्हटलं जातं. तर इथं महत्त्वाचं ठरतं की आंतरराष्ट्रीय धोरण कशा प्रकारचं असलं पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी कोणती असली पाहिजे, रणनीती कुठल्या प्रकारची असली पाहिजे. का आपल्याला चीनलाच मागं पाडायचे का चीनसंग चांगले संबंध ठेवायचे, का इतर देशाशी मिळून चीनला आक्रमक करायचे म्हणजे चीनला वर्चस्व कमी करायचे, काय नेमकं धोरण आहे, का समन्वय साधायचा आहे, काय त्याच्यामध्ये एक स्टॅबिलिटी आणायची, असं काय करायचं नेमकं, असं आंतरराष्ट्रीय धोरण असलं पाहिजे, सटीक असलं पाहिजे असं म्हटलं जातं. याच्यामुळं काय की राष्ट्रीय धोरण हे बी महत्त्वाचं ठरतं. कारण तुम्ही आंतरराष्ट्रीय धोरण जर चुकलात तर त्याचा परिणाम भोगावा लागतो. मग राष्ट्रीय धोरणाला सुद्धा त्याचं एक बळी पडल्यासारखं म्हणा, किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये हल्ले होणे, कुठल्या ह्याच्यामध्ये चीनचं सैन्य आत येणे, हे अशा गोष्टी घडत राहतात. मग मधली जी पॉलिटिक्स आहे ती जास्त म्हणजे अंतर्भूत जे काही गोष्टी आहेत त्या अधिक घडत राहतात. त्याच्यामुळं राष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय धोरण हे खूप महत्त्वाचं ठरतं अशा बाबतीत. कारण सुरक्षितेचा हा विषय आहे आणि सुरक्षेच्या विषयामध्ये धोरणाची निश्चितता असणे खूप महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं. तर क्वाडचं महत्त्व आहे, परंतु कितपर्यंत, कुठंपर्यंत असं बी म्हटलं जातं ते. कारण क्वाडचा हे जे काही ग्रुपिंग आहे
ते करत असताना आपली सुरक्षा, आपले हित हे महत्त्वाचे ठरतात असं या लेखामध्ये म्हटलं जातं. तर असा हा लेख होता.